नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. पाऊले चालती पंढरीची वाट. यंदा आषाढी वारी नेमकी कधी आहे? पुढे आषाढ महिना कधी सुरू होतोय? आणि आपल्या लाडक्या ज्ञानोबा तुकोबाची पालखीचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे? गोल आणि उभे रिंगण कुठे आणि कधी होणार आहे? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक विठ्ठल भक्ताला वेध लागतात, ते म्हणजे पंढरीच्या वारीचे. टाळ मृदुंगांचा गजर, हातात घेतलेली भगवी पताका आणि मुखात ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम हा एकच नामघोष असतो. सुमारे 800 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपरा असलेली ही पंढरपूरची आषाढी वारी हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती महाराष्ट्राच्या भक्तीची आणि समतेची जिवंत प्रतीक आहे. आता बोलूया मेन मुद्द्यावर. यावर्षी म्हणजेच 2026मध्ये आषाढी एकादशी 25 जुलै रोजी आहे. आषाढी वारी संपूर्ण वेळापत्रक आता मी तुम्हाला पुढे सविस्तररित्या सांगते. प्रथम संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 7 जुलै 2026 रोजी देहू येथील मुख्य मंदिरातून होईल. त्यानंतर देहूतून ती पालखी पुढे आकुर्डी, पुणे, लोणी, काळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, माळीनगर आणि वाखरी मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. 24 जुलै 2026 रोजी पालखी पंढरपुरात दाखल होते. आता आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचं वेळापत्रक बघूया. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 8 जुलै 2026 रोजी दुपारी आळंदीतून होईल. आळंदीहून निघून पालखी पुढे पुणे, भवानीपेठ, सासवड, जेजुरी, वल्हे, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी शेगाव आणि वाखरी येथे मुक्काम करते. पुढे संत ज्ञानेश्वरांची पालखी 24 जुलै 2026 रोजी विठ्ठल नगरीत म्हणजेच पंढरपूरला पोहोचते. आता बऱ्याच वेळा आपण वारीतील रिंगण सोहळा बघितला असेल, परंतु रिंगण सोहळा म्हणजे तरी काय आणि त्याचं महत्त्व काय आहे? चला तर बघूया. जेव्हा वारकरी पायी वारी करतात तेव्हा वारीमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा असतो. रिंगण म्हणजे पालखीभोवती वारकऱ्यांनी केलेले एक मोठं गोल वर्तुळ. यात उभे रिंगण आणि गोल रिंगण असे 2 प्रकार पडतात. रिंगण सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे माऊलीच्या रथापुढचे दोन्ही अश्व म्हणजेच घोडे या गोल कडेमधून वेगाने धावतात. असे मानले जाते की या अश्वावर संत ज्ञानेश्वर माऊली स्वार असतात. पण हे महत्त्वाचे रिंगण कुठे कुठे होतात? ही ठिकाणे कोणती आहेत बरं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? तर बघूया. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यात चांदद, लोणंद, माळशिरस, वेळापूर आणि वाखरी येथील रिंगण सोहळे अत्यंत प्रसिद्ध आहेत, जे पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. आता आपण आषाढी एकादशीबद्दल बोलूया. यावर्षी आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी शनिवारी आहे. या दिवसाला देवशयनी एकादशी देखील म्हणतात, कारण या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. प्रत्येक वर्षी शासकीय महापूजा पंढरपुरात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात होते. एकादशीच्या दिवशी सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरातून विठ्ठल मंदिराभोवती पारंपरिक नगर प्रदक्षिणा घालतात. तर मित्रांनो, हे होते आषाढी वारी 2026चे संपूर्ण वेळापत्रक. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही यावर्षी वारीला जाणार असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा माऊली लिहायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुमच्या सर्व वारकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.